आणि चंदगडमधील 55 गावांच्या जमिनींचा प्रश्न अधिवेशनामध्ये मार्गी लागलाय। आमदार शिवाजीराव पाटील यांनी हा दावा केलाय। कोल्हापूरमधल्या चंदगड तालुक्यातील 55 गावांच्या जमिनीचा प्रश्न गेली 11 वर्ष प्रलंबित होता। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लागला असल्याचा दावा आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलाय। याबाबत महसूल मंत्र्यांनी सभागृहामध्ये मान्यता दिली आहे। चंदगड मतदारसंघामध्ये अनेक कामं मार्गी लागली आहेत असा दावाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी केला। याच मुद्द्यावर आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। सर, एकंदरीत हिवाळी अधिवेशन असेल किंवा अनेक अधिवेशनं असतील, या अधिवेशनांमध्ये अनेक आमदार आपली मागण्या घेऊन येत असतात। चंदगडकरांना या अधिवेशनातनं काय मिळालेलं आहे? जे सरंजाम गाव आहे, या 55 गावांचा जो जमिनीचा मुद्दा प्रलंबित होता तो आता मार्गी लागलेला आहे। मंत्र्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? आज ह्या अधिवेशनाला तर अतिशय नागपूरनी मला भरभरून दिले, याच्याबद्दल कुठली शंका नाही आहे। मागच्या माझी सुरुवात पण नागपूर अधिवेशनमधूनच झालं। भरघोस असा निधी शासनाने दिला, साहेबांनी दिला। आणि आत्ताच्या अधिवेशनामध्ये हेरे सरंजाम हा 55 गावातला विषय प्रलंबित होता आणि जमीन आमच्या नावावर आहेत, आम्ही कसतो आणि आम्हाला त्याचं कुठे बँकिंग लोन असेल किंवा कुठलं असेल तरी ते होत नव्हतं। वर्ग जमीन 2ची जमीन 1 करण्यामध्ये खूप अधिकाऱ्यांना खूप प्रॉब्लेम येत होते। कलेक्टर साहेबांपासून 8 उपजिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना लावले तरीसुद्धा मार्गी लागत नव्हतं आणि हे करत 4000 प्रकरणं गेल्या 6 महिन्यापूर्वी मार्गी लागली। तेव्हाचे विखे चव्हाण पाटील साहेब, आताचे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी खूप तातडीने सर्व प्रयत्न केले। शेम साहेबांनी जातीने लक्ष घातल्यानंतर परवाशी चंदगड नगरपंचायतच्या वेळेला खूप मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये जनतेसमोर साहेबांनी सांगितलं होतं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी उपस्थित करून मार्गी लावून देतो। आणि साहेबांबद्दल जसे बोले तसे चाले आणि शब्दाला साहेबांचा शब्द म्हणजे अंतिम असतो। आणि साहेबांना मला त्यावेळेला मी आपल्या चंदगड विधानसभेच्या आमच्या सर्वच 55 गावच्या नागरिकांना मी त्यांचा मनापासून खूप धन्यवाद देऊ इच्छितो आणि खूप कौतुक इच्छितो की साहेबांकडून अशीच आम्हाला आशा आहे की कामं व्हावीत। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।